आज आपण उपवासाचे इन्स्टंट साबुदाणा थालीपीठ बनवतोय। एकदम झटपट, कुरकुरीत आणि एकदम कमी वेळामध्ये इन्स्टंट असे साबुदाणा थालीपीठ बनवून तयार होते। या थालीपीठाची रेसिपी खूप भन्नाट आहे आणि झटपट होणारी आहे। खूप छान होतात, चवीलाही एकदम मस्त लागतात। पोट भरण्यासाठी उपवासाच्या दिवशी एकदम छान पर्याय आहे। चला तर आपण आता रेसिपीला सुरुवात करूया। सर्वप्रथम चॅनलवर तुमचं स्वागत आहे। इथे मी 1 वाटी साबुदाणा घेतलेला आहे। साबुदाणा हा आपला जाडसरच आहे। आता या साबुदाण्याला मिक्सरच्या पॉटमध्ये टाकून घ्यायचं आणि याची भरड आपण काढून घेऊया। मिक्सरला हे लावून फिरवून घ्यायचं। या पद्धतीने आपलं पीठ तयार होईल। हे बघा, पिठाची कन्सिस्टन्सी ही जाडसर भरडच आहे। हे पीठ जाडसर आहे, जास्त बारीक नाही। मी पुन्हा चम्मचच्या साहाय्याने तुम्हाला दाखवते म्हणजे लक्षात येईल। या पद्धतीचं पीठ आपल्याला हवं आहे। हे पीठ आता एका पॉटमध्ये टाकून घेऊया। साबुदाण्याचे पीठ हे मिक्सरमध्ये लगेच बारीक होऊन जातं, त्यामुळे यामध्ये आपण आता थोडं पाणी टाकून घेऊया। थोडं पाणी ॲड करून याला छान मिक्स करून घ्यायचं। मिक्स या पद्धतीने करायचं आहे की साबुदाण्यामधील जे कण आहेत ते व्यवस्थित आपले मुरतील। आता पुन्हा थोडं पाणी टाकून पुन्हा मिक्स करून घेऊया आणि व्यवस्थित हे मिक्स झालं की हे छान फुलायला तयार होतं। बघा, हे दुप्पट आपल्याला दिसत आहे। थोडा वेळ झाकून ठेवूया। त्या अगोदर आपण इथे एक आलू घेऊया आणि त्याला सुद्धा किसून घेऊया। पहिल्यांदा याला सोलून घ्यायचं आहे। या पद्धतीने चारही बाजूने याच्या कडा वगैरे काढून घेऊया। पांढरा शुभ्र आलू इथे आपला शिलून तयार आहे। किसणी घ्यायची आणि याची किस आपल्याला पाडायचा आहे। या बाजूने किस आपण पाडून घेऊया। तुम्ही एका बदली 2 सुद्धा आलू छोटे छोटे असेल तर घेऊ शकता। इथे मी या पद्धतीचा 1 आलू घेतलेला आहे। किस छान पाडून घ्यायचा। असा किस हा आपला तयार होतो। साबुदाण्याच्या पिठामध्ये हे आपल्याला मिक्स करायचं आहे। बघा, आपला साबुदाणा हा व्यवस्थित पाणी शोषून घेतलेला आहे। यामध्ये हे टाकून घ्यायचं सगळं किस आणि मिक्स करायचं आहे। त्या अगोदर यामध्ये आपण काळे मिरे, चिली फ्लेक्स, हिरवी मिरची आणि चवीपुरतं इथे मीठ टाकायचं आहे। हे मीठसुद्धा यामध्ये टाकून घ्यायचं आहे। थोडं जिरंसुद्धा टाकून घेऊया म्हणजे चव आणखी भन्नाट येते। तर यामध्ये आणखी आपल्याला शेंगदाण्याचं कूट टाकायचं आहे आणि हे सर्व मिक्स करायचं आहे। व्यवस्थित मिक्स करायचं, एकजीव करायचं। आलूला जे पाणी आहे ते पाणी हे शोषून घेतं। व्यवस्थित मिक्स केल्यानंतर पुन्हा थोडं आपल्याला लागलं तर पाणी टाकता येते आणि याचा गोळा आपल्याला बनवायचा आहे। तुम्ही बघू शकता पीठ छान दुप्पट फुललेलं आहे। पुन्हा यामध्ये मी पाणी थोडं ॲड करत आहे। जसं वाटेल तसं तुम्ही पाणी हे गोळा बनेपर्यंत टाकत राहायचं आहे। जसं हे मिक्स होईल तसा आपला गोळा हा बनायला सुरुवात होतो। बघा, मी इथे दाखवत आहे। या पद्धतीनं आपला गोळा बनवून तयार होतो। तरीही यामध्ये थोडं पाणी आपल्याला आणखी लागणारच आहे। थोडं पाणी टाकून या पद्धतीनं आपल्याला गोळा मळायचा आहे। जास्त पाणी एकदम वापरायचं नाही की आपलं थालीपीठ छान हे लाटलं जाईल किंवा थापलं जाईल। या पद्धतीनंच आपल्याला गोळा तयार करायचा आहे। हे बघा, हाताला हे आता चिटकत नाही। यामध्ये शेंगदाण्याचं कूटसुद्धा टाकलेलं आहे, त्यामुळे पाणी हे शोषून घेणारच आहे। तर आता एक कापड घ्यायचा, त्याला ओला करायचा आणि या पद्धतीने थालीपीठ छान थापून घ्यायचं। गोल आकारात थालीपीठ हे आपण थापून घेऊया। हे थालीपीठ मधामध्ये छान जाडसर आणि एकसारखं झालेलं आहे। थोडं त्याला एक छिद्रसुद्धा मी पाडून घेतलेलं आहे की तेल हे चारही बाजूने फैलेल। ताव्याला सुद्धा व्यवस्थित तेल लावून घ्यायचं आणि थालीपीठ यावर थापून घेतलेलं आहे ते टाकून घेऊया। बघा, किती पद्धतशीर आपलं थालीपीठ हे तयार झालेलं आहे। खमंग थालीपीठ हे भाजून घ्यायचं आहे। तरीही थोडं तेल आणखी मी टाकून घेत आहे। तुम्ही तुमच्या पद्धतीने तूपसुद्धा वापरू शकता। आता हे चारही बाजूनं व्यवस्थित वाफ पकडून घेणार आहे आणि याचा रंग बघा लगेच बदललेला आहे। आपलं थालीपीठ हे आता चारही बाजूने व्यवस्थित व्हायला तयार आहे। एकदम मंद आचेवर थालीपीठ आपल्याला शेकून घ्यायचं आहे। थोड्या कळा ह्या मोकळ्या व्हायला सुरुवात झालेली आहे। बघा, कुठेही तुटलेलं नाही। व्यवस्थित आपलं थालीपीठ हे व्यवस्थित बनलेलं आहे। पुन्हा थोडा वेळ मी इथे झाकून ठेवत आहे, कारण की थालीपीठ हे व्हायला थोडा वेळच लागतो। आतून कच्चं राहायला नको, त्यासाठी या पद्धतीचा वापर केलेला आहे।
आता व्यवस्थित हे चारही बाजूने कडा काढून घेतल्यानंतर असं झालेलं आहे. पुन्हा याला छान शेकून घ्यायचं. खरपूस मस्तपैकी शेकल्यानंतर रंग बदलायला सुरुवात होते आणि ताव्याला चिटकतसुद्धा नाही. व्यवस्थित आपलं थालीपीठ हे भाजून तयार होणार आहे. पुन्हा मी याला थोड्या थोड्या वेळाने अशा पद्धतीने झाकून ठेवणार आहे, म्हणजे लगेच हे थालीपीठ आपलं तयार होईल. बघा किती छान कलर आलेला आहे. जास्त लालसरही नको आणि जास्त कडकही नको, या पद्धतीने छान व्यवस्थित आपलं थालीपीठ हे भाजून तयार आहे. मी दुसरंही थापून घेतलेलं आहे, तेही याच पद्धतीने शेकून घेणार आहे. थोडं तेल यामध्ये टाकून घेऊया आणि चारही बाजूने थोडा वेळ सोडून घ्यायचं आहे. साबुदाण्याची उसळ तर आपण नेहमीच उपवासाला खात असतो. येत्या महाशिवरात्रीला आपण या पद्धतीने नक्कीच हे थालीपीठ करून बघा. साबुदाण्याची उसळ खाल्ल्यामुळे काय होतं की आपल्याला थोडं तेलकट जरी झालं तर ॲसिडिटीचं झाली किंवा पोट दुखण्याचं प्रमाण हेही होतं, पचायलाही जड जाते. तर असं होऊ नये म्हणून हे थालीपीठ आपण बनवून घेतलेले आहेत. इथे मी थोडं लाल तिखट पुन्हा थोडं सारण उरलं होतं त्यामध्ये टाकलेलं आहे. लाल तिखट टाकूनसुद्धा तुम्ही हे थालीपीठ बनवून घेऊ शकता. हिरवी मिरचीचे आणि लाल तिखटाचेही खूप छान होतात. बघा आता लगेच रंग हा बदललेला आहे. लाल तिखटामुळेच हा रंग आपला बदललेला आहे. खूप छान पद्धतीने हे थालीपीठ तयार होतात. कमी वेळामध्ये झटपट आणि इन्स्टंट असे उपवासाचे थालीपीठ आपले तयार झालेले आहे. दही आणि शेंगदाण्याच्या चटणीसोबत मी इथे सर्व केलेले आहे. तुम्ही लिंबूच्या लोणच्यासोबतसुद्धा सर्व करू शकता. हे आता मी तुम्हाला हातावर घेऊन दाखवते. बघा या पद्धतीने आपले खमंग, लुसलुशीत आणि मऊ असे थालीपीठ तयार झालेले आहेत. पातळ असे थालीपीठ आपले तयार झालेले आहे. तोडून जरी बघितलं तरी हे थालीपीठ खूप छान पद्धतीने तुटतात. एकदम कमी वेळात झटपट थालीपीठ तयार झालेले आहे. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा आणि या महाशिवरात्रीला तुम्ही नक्की हे थालीपीठ बनवून बघा. खूप छान होतात, वेळही कमी लागतो आणि थालीपीठ हे पटकन तयार होतात. कुठेही तुटत नाही, फाटत नाही. व्यवस्थित हे थालीपीठ तयार होतात. लहानांपासून ते मोठ्यांना सगळ्यांनाच पोळी भाजी खाल्ल्यासारखीच हे फिलिंग येईल आणि खूप छान होतात. तुम्ही आलूच्या चटणीसोबतसुद्धा खाऊ शकता. आवडल्यास नक्की. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.